दिवाळीतील नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीचे बंपर गिफ्ट दिले आहे. पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे संतप्त झालेले देशवासीय आणि रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने एका अर्थाने मोठीच भेट दिली आहे. इंधनाने कमी झालेले नवे दर गुरुवारपासून देशभर लागू होणार आहेत. या इंधनावरील वॅट मूल्यवर्धित कर कमी करावा असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्यांना केले आहे. तसे झाल्यास इंधन आणखी स्वस्त मिळू शकेल हा शेतकरी, माल व प्रवासी वाहतूकदारांसाठी दिलासा आहे. केंद्राने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कराची रक्कम कमी करण्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी घेतला. बुधवारी मुंबईत पेट्रोलचा दर 115 रुपये 83 पैसे असून 1 लिटर डिझेलसाठी 106 रुपये 82 पैसे मोजावे लागत आहे. मात्र आता पेट्रोल सुमारे 110 ते 111 रुपये तर डिझेल 96 ते 97 रुपयादरम्यान मिळू शकेल. दर कमी केल्याने इंधनाची मागणी वाढेल, तसेच महागाईला आळा बसून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे. शेतकऱ्यांना पंपासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागते, पण ते महागल्याने शेतकरी अडचणीत आले होते. शिवाय माल वाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी दरवाढ सुरू केली. परिणामी भाज्या व अन्नधान्याचे दर वाढले होते. त्यामुळे डिझेलचा दर 10 रुपयांनी कमी झाला आहे. या उलट पेट्रोलवरील बहुसंख्य वाहने खासगी असल्याने तो दिलासा केवळ 5 रुपयांचाच आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.